नमस्कार. चला तर मग आज माझ्या आईच्या हातची एक रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी घेतलेला आहे मी एका खलबत्त्यामध्ये ओवा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, थोडंसं ते वाटण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्येच मी लसूण टाकून वाटून घेणार आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ. आता याच्यामध्येच मी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे. आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण जे ओवा जिरे लसणाची पेस्ट केलेली आहे ते यावरती टाकून घेऊयात. यावरती मी हळद टाकणार आहे, थोडीशी कलर येण्यासाठी. तर लाल तिखट टाकून घेणार आहे. आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात. आता मी कांदा घेतलेला आहे चिरून, ते कांदा टाकणार आहे. चला तर मग आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी टाकून मी ह्याला मळून घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे. त्यातलं थोडं थोडं पीठ घेऊन आपण जसं भाकरी बनवतो त्याप्रमाणे हातावरतीच बनवणार आहे. हे पहा, आता बनलेलं आहे. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हाताला. माझी आई बनवत आहे. हे पहा, गोल गोल बनवत आहे. थोडंसं जाडसरच. हे पहा, मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. त्याला कांद्याने मी तेल लावून घेतलेलं आहे. जे हातावर बनवलेलं आहे थालीपीठ ते तव्यावर टाकून घेतलेलं आहे. जसं आपण धपाटीला छिद्र पाडतो तसं त्याप्रमाणे छिद्र पाडून घेतलेले आहेत. यावरती आपण ताट झाकून वापरून घेऊयात. हे पहा, छान भाजलेली आहे आता थालीपीठ. व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. आलटून पलटून भाजून घ्यायचं, म्हणजे खमंग भाजण्यात येईल. चला तर मग आता थालीपीठ झालेलं आहे तयार. आपण दह्यासोबत सर्व करणार आहोत थालीपीठ. हे पहा, मी वाटीत दही घेतलेलं आहे आणि हे थालीपीठ सर्व केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नक्की एक वेळेस बनवून पहा. धन्यवाद.